उद्या होऊ घातलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाच्या वतीने माझ्या पाठीमागे दाखवू शकतो खबरदारी घेण्याचा झालेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. शहरातील मुख्य ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव उद्या ईदच्या निमित्ताने तिथे नमाज अदा करणार आहेत त्या ठिकाणची पाहणी पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहे. तर कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाच्या वतीने आरसीबी पथक असेल किंवा पोलीस प्रशासनाचं पथक असेल, महिला पोलीस असतील, हे तैनात करण्यात आलेले आहे. त्या व्यतिरिक्त यांच्यावर निगा ठेवण्याकरता अधिकारी वर्ग सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. माझ्यासोबत अधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा उद्याचा बंदोबस्त राहणार आहे, काय काय याच्यामध्ये असणार आहे, अनुचित प्रकार घडू नये याकरता काय निदर्शनं देण्यात आलेली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत ठाणेदार गणेश नावकर साहेब आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. उद्या ईद निमित्ताने पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कसा बंदोबस्त असणार आहे? उद्या जी बकरी ईद आहे ती मुस्लिम बांधव साजरी करणार आहेत. सकाळी नमाज पठण करून प्रत्येक ईदगाहवर आणि प्रत्येक मूर्तिजापूर विभागामधील जे प्रत्येक पोलीस स्टेशन आहेत त्यांनी प्रत्येकाने जे ईदगाह आहेत जिथं नमाज पठण होणार आहे त्या ईदगाहवर रात्रीला फिक्स पॉईंट बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून ईदगाहवर कोणताही विटंबना वगैरे किंवा कोणताही काही एक अनुचित प्रकार घडू नये याकरता सर्व ठिकाणी ईदगाहवर बंदोबस्त लावलेला असून त्यांना वेळोवेळी चेक करण्यासाठी अधिकाऱ्यांची सुद्धा नेमणूक केलेली आहे. मला सांगा की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्याकरता पोलीस प्रशासनाने कशा कशा प्रकारच्या तुकड्या नियुक्त केल्या, जसं आरसीपी असेल याच्या व्यतिरिक्त आरसीपी आहे, परत होमगार्ड सैनिक आहेत, परत लोकल पोलीस स्टेशन आहे आणि फर्स्ट मोबाईल सेकंड मोबाईल अशी या मोबाईल आणि बीट मार्शल असे हे सर्व ठिकाणी गस्त घालत आहेत आणि ईदगाहला वारंवार फिक्स पॉईंट आहे तिथं सुद्धा चेक करत आहेत. सर शेवटचा एक प्रश्न विचारतो. उद्या ईद निमित्त कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त राज्य राखीव दलाचे पोलीस असतील, आरसीपी असतील, होमगार्ड्स असतील यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही धार्मिक स्थळी कुठल्याही धार्मिक स्थळाची विटंबना होऊ नये आणि मुस्लिम बांधवांचा सण हा शांततेत पार पडावा याकरता पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.